आवाज येतोय? ओके. तर आजच्या सेशनला आपण सुरुवात करूयात पहा. तर आपले लेक्चर सुरू होऊन आज दिवस आहे आपला तिसरा. आजचा दिवस आहे आपला डे 3. पहिल्या दिवशी आपण शिकलेलो आहोत इंट्रोडक्शन पार्ट. त्यामध्ये आपण शिकलेलो आहोत व्हॉट इज फुल स्टॅक. फुल स्टॅक मध्ये महत्वाचे 3 भाग असतात: फ्रंट एंड, बॅक एंड, डेटाबेस. फ्रंट एंड कशाला म्हणायचंय, बॅक एंड कशाला म्हणायचंय, डेटाबेस कशाला म्हणायचंय, फुल स्टॅक कशाला म्हणायचंय. फ्रंट एंड मध्ये आपण कोणकोणत्या टेक्नॉलॉजी शिकणार आहोत, बॅक एंड मध्ये आपण कोणकोणत्या टेक्नॉलॉजी शिकणार आहोत, हे सर्व आपण पहिल्या दिवशी काय केलेलं आहे, डिस्कस केलेलं आहे. कोर्सच्या जे काही हायलाइट्स असतील हे सर्व आपण कालच्या पहिल्या दिवशी आपण डिस्कस केलेलं आहे. आणि कालच्या लेक्चर मध्ये पहा आपण या ठिकाणी डिस्कस केलेलं आहे, म्हणजे ऍक्च्युअल आपण पायथॉन लँग्वेजला काय केलेलं आहे, सुरुवात केलेली आहे. आपली जी काय बॅच आहे ती बॅच आहे फुल स्टॅक पायथॉन. आणि मी पहिल्या दिवशी तुम्हाला विचारलं होतं की आपली जी काय बॅच आहे ती सुरुवात कशाने करायची, फ्रंट एंडने करायची का बॅक एंडने करायची. तर बहुतांश मुलांनी उत्तर दिले होते की सर बॅच काय करा, बॅक एंडने सुरुवात करा. म्हणून आपण जी काय बॅच आहे ती बॅक एंडने सुरुवात केली आहे, म्हणजे आपण बॅक एंडला यूज करतोय पायथॉन. आणि कालच्या लेक्चर मध्ये आपण आपल्या पायथॉन प्रोग्रामिंगला काय केलेलं आहे, सुरुवात केलेली आहे. तर काल आपण या ठिकाणी डिस्कस केलेलं आहे फीचर्स ऑफ पायथॉन. पायथॉनचे वैशिष्ट्य कोणते, पायथॉनचे फायदे हे आपण काल पाहिलेले आहेत. पायथॉन इन्स्टॉलेशन कसं करायचंय, इन्स्टॉल कशा प्रकारे करायचंय हे सुद्धा आपण कालच्या लेक्चर मध्ये पाहिलेलं आहे. आणि पायथॉनची हिस्ट्री की पायथॉन डेव्हलप कुणी केली आहे, कोणत्या साली डेव्हलप झाली आहे, पायथॉनला नाव पायथॉनच नाव या ठिकाणी का देण्यात आलंय आणि पायथॉनला नाव कशावरून देण्यात आलंय. ओके. आणि ज्या वेळेस पायथॉन लँग्वेज डेव्हलप झाली त्यावेळेस ती मार्केटमध्ये कधी आली आहे, आणि ज्या वेळेस ती मार्केटमध्ये आली त्यावेळेस पायथॉनचं व्हर्जन कोणतं होतं हे आपण पाठीमागच्याच म्हणजे कालच्या लेक्चर मध्येच काय केलेलं आहे, पाहिलेलं आहे पहा. ओके. म्हणजे आजपर्यंत आपण 2 डेमो लेक्चर्स आपण कंप्लीट केलेला आहे आणि आज आहे आपला डे 3, दिवस तिसरा. आणि आतापर्यंत झालेले 2 दिवसाचे रेकॉर्डिंग व्हिडिओ मी तुम्हाला तुमच्या ग्रुपवर पाठवून दिलेले आहेत पहा. तुम्ही ग्रुपवर त्या ठिकाणी पाहू शकता किंवा डायरेक्टली तुम्ही काय करू शकता, युट्यूबला सुद्धा तुम्ही पाहू शकता पहा. तर सरळ सरळ तुम्हाला करायचंय काय, गुगलला जायचंय आणि गुगलला जाऊन या ठिकाणी सर्च करा युट्यूब. प्रत्येकाकडे युट्यूब आहे. युट्यूबला आपलं या ठिकाणी चॅनल आहे पहा, आपलं चॅनल आहे, चॅनलचं नाव आहे लक्ष टेक हब. चॅनलचं नाव आहे लक्ष टेक हब. म्हणजे ज्यांच्याकडे रेकॉर्डिंग व्हिडिओ भेटले नाहीत, ज्यांना रेकॉर्डिंग व्हिडिओ आतापर्यंत प्रोव्हाइड झालेले नाहीयेत किंवा दिसलेले नाहीयेत, त्यांनी डायरेक्टली आपल्या चॅनलवर जाऊन तुम्ही काय करू शकता, तिथे रेकॉर्डिंग व्हिडिओज पाहू शकता पहा. तुम्हाला चॅनलवर जायचंय, व्हिडिओजवर क्लिक करायचे आणि आतापर्यंत झालेले हे पहा, इथे फुल स्टॅक पायथॉन डेमो सेशन 1 आणि फुल स्टॅक पायथॉन डेमो सेशन 2 आतापर्यंत झालेले दोन्ही लेक्चरचे रेकॉर्डिंग व्हिडिओ तुम्हाला इथे अवेलेबल करून दिलेले आहेत. ज्यांच्याकडे व्हिडिओ नाही त्यांनी डायरेक्टली युट्यूब मध्ये जाऊन काय करू शकतात, व्हिडिओ पाहू शकतात आणि झालेले 2 दिवसाचे टॉपिक तुम्ही क्लिअर करू शकता. ओके. आणि आज या ठिकाणी आपण सुरुवात करतोय पायथॉन प्रोग्रामिंग मधल्या न्यू टॉपिकला. त्या टॉपिकचं नाव आहे या ठिकाणी आयडेंटिफायर्स. पहिल्या टॉपिकचं नाव आहे आपल्या पायथॉन मध्ये आयडेंटिफायर्स. तर सर्वांना माझा आवाज येतोय, सर्वांना माझा आवाज येतोय. आवाज येत असेल तर मेसेज करा, जेणेकरून आज काय करूयात आपण आपल्या टॉपिक्सला नेक्स्ट सुरुवात करूयात. सर्वांना माझा आवाज येतोय, मेसेज करा. तुमचे मेसेजेस मला दिसतात, लक्षात असू द्या. तुम्ही जे काय मला मेसेजेस करतात तुमचे मेसेजेस मला दिसतात आणि आपल्याला कम्युनिकेशन ठेवायचंय. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला पाहिजे आणि तुम्हाला जे काही डाऊट्स असतील, प्रश्न असतील, तुम्ही काय करू शकता, मेसेजच्या थ्रू माझ्यापर्यंत पोहोचवू शकता पहा. जोपर्यंत आपल्या दोघांमध्ये कम्युनिकेशन राहणार नाही तोपर्यंत कोर्सला पाहिजे तसं या ठिकाणी काय आपल्याला इंटरेस्ट येणार नाहीये. तर तुम्हाला सुद्धा काय करायचंय, कम्युनिकेशन ठेवायचंय. तर आपण या ठिकाणी काय करूयात, आपल्या टॉपिक्सला सुरुवात करूयात, आयडेंटिफायर्स. आता पायथॉन मध्ये आयडेंटिफायर म्हणजे काय, तर आयडेंटिफायर म्हणजे नाव. आयडेंटिफायर म्हणजे नाव.
आता मी आहे, मी एक काय आहे, ह्युमन आहे, मी एक माणूस आहे. तर माझी आयडेंटिटी कशावर आहे? माझ्या आयडेंटिटीवर. समजा माझं नाव आहे प्रमोद निळ, तर माझं नाव ही काय झाली माझी आयडेंटिटी. सेम पायथॉन मध्ये आपलं काय करायचे प्रोग्राम्स असतात. तर पायथॉन मध्ये नाव म्हणजे काय? तर पायथॉन म्हणजे असे नाव की थोडक्यात कुठे आहोत आपण? इथे. हा हा आयडेंटिफायर्स म्हणजे काय? नाव. कोणते नाव? जे नाव आपण काय करतो? व्हेरिएबल्सला देतो, जे नाव आपण क्लासला देतो, फंक्शनला देतो, जे आपण मॉड्यूल्सला देतोय, किंवा जे आपण काय करतोय ऑब्जेक्ट्सला देतोय, यांना म्हणायचंय तुम्हाला आयडेंटिफायर्स. ओके. तर आयडेंटिफायर्सची मी तुम्हाला डेफिनेशन सांगतो पहा. आयडेंटिफायर इट इज अ नेम, इट इज अ नेम. हा ते नाव काय, नाव कशाला असतात? आयडेंटिफायर्स इट इज अ नेम ऑफ एनी व्हेरिएबल, इट इज अ नेम ऑफ एनी variable, any class, any object, any function or any module. जे आपण नाव देतो, जे आपण काय करतो नाव देतो, व्हेरिएबल्सला नाव देतो, आपण क्लासला नाव देतो, जे फंक्शनला नाव देतो, फंक्शनला नाव देतोय, मॉड्यूल्सला किंवा ऑब्जेक्टला, त्या नावालाच तुम्हाला काय म्हणायचंय? आयडेंटिफायर्स म्हणायचे. ओके. आपण एक्झाम्पल पाहूयात. आता तुम्हाला या ठिकाणी पहा, आज तर आपला पहिला दिवस आहे पायथॉनचा. आता तुम्हाला माहिती नाहीये व्हेरिएबल्स म्हणजे काय, क्लास म्हणजे काय, फंक्शन्स म्हणजे काय, मॉड्यूल्स काय असतात, ऑब्जेक्ट्स काय असतात, हे आपल्याला माहिती नाहीये. हे आपण पुढे शिकणार आहोत. हा कॉन्सेप्ट आपण पुढे शिकणार आहोत. आता फक्त लक्षात असू द्या की इट इज अ नेम, इट इज अ नेम, नाव. ज्याला व्हेरिएबलला जे नाव देतो, क्लासला जे नाव देतो, त्या नावालाच म्हणायचं आयडेंटिफायर. थोडक्यात मी समजा इथे काय करतो, एक एक्झाम्पल तुम्हाला राईट करतो. तर मी इथे राईट करतो पहा की नेम इज इक्वल टू LTH. मी एक व्हेरिएबल घेतलेला आहे, एक नेम नावाचं मी एक व्हेरिएबल घेतलेला आहे आणि त्या नेम नावाच्या व्हेरिएबल मध्ये मी स्टोअर केलेला आहे. हा आता नेम या ठिकाणी काय आहे? नेम इट इज अ व्हेरिएबल. नेम काय आपला? व्हेरिएबल. आपण तो कन्सेप्ट पुढे पाहणार आहोत. हा तर नेम आहे आपलं व्हेरिएबल आणि त्यालाच तुम्हाला काय म्हणायचंय? अँड इट इज अ आयडेंटिफायर. इट इज अ आयडेंटिफायर. आयडेंटिफायर. ओके. त्यानंतर पहा, समजा मी इथे अजून एक एक्झाम्पल घेतो. मी एक फंक्शन तयार करतो, डेफ स्टुडंट नावाचं एक फंक्शन तयार करतो. आता हे फंक्शन आहे, हे पुढे जाऊन शिकायचंय तुम्हाला. तर इथे मी फंक्शन तयार केलं आहे आणि मी माझ्या फंक्शनला नाव दिलेलं आहे स्टुडंट. तर इथे काय आहे? स्टुडंट. मी इथे राईट करतो स्टुडंट. इट इज अ फंक्शन नेम, फंक्शन नेम अँड इट्स आयडेंटिफायर्स. जे नाव देतोय फंक्शनला त्यालाच काय म्हणायचं आपल्याला? आयडेंटिफायर. ओके. समजा मी अजून एक एक्झाम्पल घेतो. मी इथे एक क्लास तयार करतो. मी इथे काय करतोय? क्लास तयार करतो आणि त्या क्लासला नाव देतो एम्प्लॉई. आता लक्षात घ्या, ह्या गोष्टी तुम्हाला माहिती नाहीये, हे आपण शिकणार आहोत. हे सर्व आपण पुढे जाऊन काय करणार आहोत? शिकणार आहोत. तर इथे काय? एम्प्लॉई. एम्प्लॉई काय आहे या ठिकाणी? क्लास नेम. एम्प्लॉई काय आपल्या? क्लास नेम अँड इट इज अ आयडेंटिफायर. इट इज अ आयडेंटिफायर. म्हणजे इथे पहा, हे आपलं व्हेरिएबल आहे. नेम इज अ व्हेरिएबल नेम, व्हेरिएबल नेम अँड इट इज अ आयडेंटिफायर. जे आपण व्हेरिएबलला नाव देतो, जे आपण फंक्शनला नाव देतो, जे आपण क्लासला नाव देतो किंवा एखाद्या मॉड्यूलला नाव देतो, एखादा ऑब्जेक्टला नाव देतो, त्या नावालाच तुम्हाला काय म्हणायचंय? आयडेंटिफायर. त्या नावालाच काय म्हणायचंय तुम्हाला? आयडेंटिफायर्स. चला, समजतंय? आयडेंटिफायर्स कशाला म्हणायचे तुम्हाला समजतंय? आयडेंटिफायर्स इट इज अ नेम of any variable, any class, any function or any object. जे नाव देतो त्या नावालाच म्हणायचंय आयडेंटिफायर्स. कुणाला काय डाऊट आहे? माझा आवाज तुमच्यापर्यंत येतोय बाकीचे मेंबर्स? जे काय मी सांगतोय, शिकवतोय, तुम्हाला समजतंय? मेसेज करून सांगा, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय का बाकीचे? ओके.
चला, तर त्यानंतर आता जे काय आपण आयडेंटिफायर्स पाहिले ना, तर त्याच्यासाठी काय आहेत, काहीतरी रूल्स आहेत पहा. काय आहेत, रूल्स आहेत. तर इथे मी राईट करतो रूल्स फॉर डिक्लेअरिंग आयडेंटिफायर्स. रूल्स फॉर डिक्लेअरिंग आयडेंटिफायर्स. म्हणजे आयडेंटिफायर्स आपल्याला तयार करायचे असतील तर काही नियम आहेत, काही रूल्स आहेत. ते रूल्स आपल्याला काय करायचे असतात, फॉलो करायचे असतात. तर आयडेंटिफायर्स आपल्याला माहिती आहे, नाव त्याला म्हणायचं आपलं आयडेंटिफायर. पण ते नाव देत असताना काहीतरी नियम आहेत पहा. काय नियम आहेत की आयडेंटिफायर्स मध्ये तुम्ही काय करू शकता, आयडेंटिफायर्स इंक्लूड म्हणजे आयडेंटिफायर्स मध्ये आपण काय करू शकतो, स्मॉल ए टू झेड, कॅपिटल ए टू झेड, किंवा आपण काय करू शकतो ऑर अंडरस्कोर आपण काय करू शकतो, यूज करू शकतो. म्हणजे जे काय तुम्ही नाव देणार आहात ना, त्या नावामध्ये तुम्ही काय करू शकता, कॅपिटल ए टू झेड घेऊ शकता, स्मॉल ए टू झेड घेऊ शकता, किंवा अंडरस्कोर घेऊ शकता. याने काय होणार आहे, तुमची सुरुवात होणार आहे. आयडेंटिफायर स्टार्ट्स विथ, मी इथे राईट करतो, आयडेंटिफायर स्टार्ट्स विथ म्हणजे जे काय तुम्हाला नावाची सुरुवात करायची आहे, सुरुवात तुम्ही कशाने करू शकता, कॅपिटल ए टू झेड ने करू शकता, स्मॉल ए टू झेड ने करू शकता, किंवा तुम्ही काय करू शकता, अंडरस्कोर ने करू शकता. ओके, हा आहे तुमचा पहिला रूल. त्यानंतर पहा, आयडेंटिफायर्स कॅनॉट स्टार्ट विथ डिजिट्स. आयडेंटिफायर्स कॅनॉट स्टार्ट विथ डिजिट्स. म्हणजे काय, डिजिट्स म्हणजे नंबर. डिजिट्स म्हणजे काय, नंबर. आपण नंबरने सुरुवात करू शकत नाही. बट मस्ट कंटेन्स डिजिट्स. मस्ट कंटेन्स डिजिट म्हणजे काय, मस्ट कंटेन्स म्हणजे काय, तर तुम्ही नंबरने सुरुवात करू शकत नाही, पण तुम्ही मध्ये किंवा शेवटी डिजिट वापरू शकता. पहा, आपण याला प्रॅक्टिकली शिकणार आहोत. पहा, आपण हे प्रॅक्टिकली करून पाहणार आहोत. आता फक्त पहिला रूल काय की आयडेंटिफायरची सुरुवात तुम्ही कॅपिटल ए टू झेड, स्मॉल ए टू झेड किंवा अंडरस्कोरने करू शकता. आयडेंटिफायरची सुरुवात तुम्ही डिजिटने करू शकत नाही, पण डिजिट तुम्ही मध्ये किंवा शेवटी यूज करू शकता. हा झाला आयडेंटिफायर्सचा सेकंड रूल. त्यानंतर पहा, आयडेंटिफायर्स मध्ये जे काय तुमचे स्पेशल कॅरेक्टर्स असतात, स्पेशल कॅरेक्टर्स कॅनॉट अलाउड. हे सर्व आपण प्रॅक्टिकली करून पाहणार आहोत. फक्त इथे मी थोडंफार डेफिनेशन्स राईट करतो, थेरी राईट करतो, त्यानंतर आपण पाहणार आहोत. पहा, अलाउड, नॉट अलाउड. स्पेशल कॅरेक्टर्स नॉट अलाउड म्हणजे स्पेशल कॅरेक्टर्स कोणकोणते, जसे की तुमचा डॉलर असेल, जसं का तुमचा पर्सेंटेज असेल, स्टार असेल, @ असेल, हॅश असेल, एक्सप्लिमेंटरी असेल, हे तुमचे झाले स्पेशल कॅरेक्टर्स. स्पेशल सिम्बॉल्स, तर स्पेशल सिम्बॉल्स कॅनॉट अलाउड, कॅनॉट यूज, तुम्ही यूज करू शकत नाही. हा झालाय तिसरा रूल. चौथा रूल काय सांगतोय, कीवर्ड्स आर नॉट यूज. पायथॉन कीवर्ड्स. आता पायथॉन कीवर्ड्स कोणते आहेत ते आपण पुढच्या लेक्चर मध्येच म्हणजे पुढच्या सेशन मध्ये किंवा पुढच्या टॉपिक मध्ये आपण काय करणार आहोत, पाहणार आहोत. पायथॉन कीवर्ड्स कॅनॉट यूज, पायथॉन कीवर्ड कॅनॉट यूज किंवा नॉट अलाउड, तुम्ही कीवर्डचा वापर करू शकत नाही. आणि पाचवा रूल या ठिकाणी आहे की आयडेंटिफायर्स आर केस सेन्सिटिव्ह. आयडेंटिफायर्स आर केस सेन्सिटिव्ह, केस सेन्सिटिव्ह. आता या ठिकाणी 5 रूल्स आहेत. पहिला रूल काय सांगतोय की तुम्ही आयडेंटिफायरची सुरुवात म्हणजे जे काही तुम्ही नाव देणार आहात, तर नावामध्ये कॅपिटल ए टू झेड, स्मॉल ए टू झेड किंवा अंडरस्कोरने तुम्ही सुरुवात करू शकता. नंबर तुम्ही सुरुवातीला वापरू शकत नाही, पण शेवटी वापरू शकता. स्पेशल कॅरेक्टर्स तुम्ही वापरू शकत नाही. कीवर्ड्स तुम्ही वापरू शकत नाही. पायथॉन मध्ये टोटल 35 कीवर्ड्स आहेत, ते कीवर्ड्स आपण वापरू शकत नाही. का, आयडेंटिफायर्स आर केस सेन्सिटिव्ह. आता केस सेन्सिटिव्ह म्हणजे काय, आपण म्हणतो ना अप्पर केस, लोअर केस, त्या आयडेंटिफायर्स आर अप्पर केस सेन्सिटिव्ह. हे 5 रूल्स आहेत. हे 5ही रूल्स आपण काय करूयात, आता प्रॅक्टिकली करून पाहूयात. कारण मी तुम्हाला सांगितलेलं आहे की जी काय बॅच आहे ती बॅच आपली प्रॅक्टिकली आहे आणि आपण प्रॅक्टिकली काम करणार आहोत. 100% आपण प्रॅक्टिकली या ठिकाणी काम करणार आहोत. तर
कालच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की पायथॉन तुम्ही काय करून ठेवा, तुमच्या लॅपटॉपमध्ये, तुमच्या कॉम्प्युटरमध्ये तुम्ही इन्स्टॉल करून ठेवा, किंवा तुमच्याकडे लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर नसेल तर मोबाईलमध्ये तुम्ही काय करू शकता, पायथॉनचे प्रोग्राम्स करू शकता. तर सर्वांनी पायथॉन इन्स्टॉल करून ठेवलेला आहे का? सर्वांच्या लॅपटॉपमध्ये पायथॉन इन्स्टॉल आहे का? मला मेसेज करा. सर्वांच्या लॅपटॉपमध्ये पायथॉन इन्स्टॉल आहे? बाकीचे मेंबर्स? कारण तुम्हाला माझ्यासोबत काम करायचंय, जे काही मी या ठिकाणी काम करणार आहे ते काम तुम्हाला स्वतः करून बघायचंय. तर पाहण्यात आणि करण्यामध्ये खूप डिफरन्स आहे. जोपर्यंत तुम्ही स्वतः करून पाहत नाही तोपर्यंत तुमच्या लक्षात येणार नाहीये. ओके, चला. तर या ठिकाणी मी असं समजतो की तुमच्या लॅपटॉपमध्ये पायथॉन इन्स्टॉल आहे. ज्यांच्याकडे नसेल त्यांनी पायथॉन इन्स्टॉल करून घ्या, म्हणजे आपण काय करूयात, माझ्यासोबत तुम्हाला प्रॅक्टिकली काम करता येईल. चला, तर काल आपण पायथॉन ज्यावेळेस इन्स्टॉल केलं त्यावेळेस आपल्या पायथॉन मध्ये ऑटोमॅटिकली इन्स्टॉल झालेला आहे आयडीएली. काय इन्स्टॉल झालेला आहे? आयडीएली इन्स्टॉल झालेलं आहे. चला, तर मी या ठिकाणी आयडीएली ओपन करतो. आयडीएलीचा फुल फॉर्म काय? इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट लर्निंग इन्व्हायरमेंट. तर पायथॉनला करतो या ठिकाणी मी, म्हणजे माझ्या आयडीएलीला करतो मी सुरुवात. आता पायथॉनचे प्रोग्राम्स तुम्हाला कुठे राईट करायचे? आयडीएली मध्ये राईट करायचे. आणि जे काय मी आता 5 रूल्स सांगितलेत ते 5 रूल्स काय करायचे तिथे आपल्याला आता करून बघायचे. तर मी या ठिकाणी एक व्हेरिएबल्स घेतो. आयडेंटिफायर्स म्हणजे तुम्हाला माहिती आहे, आयडेंटिफायर्स म्हणजे नाव. तुम्ही व्हेरिएबलला नाव देऊ शकता, फंक्शनला नाव देऊ शकता, क्लासला नाव देऊ शकता. त्या नावालाच तुम्हाला काय म्हणायचंय? आयडेंटिफायर्स. समजा मी या ठिकाणी एक नाव घेतो, त्या नावाला मी राईट करतो. इथे मी नाव घेतो समजा हॅलो, किंवा एक नाव व्हेरिएबल घेतो मी एबीसी. एबीसी इज इक्वल टू 100. आता एबीसी काय आहे माझा? एबीसी आहे माझा व्हेरिएबल. तर व्हेरिएबलला जे नाव दिलंय त्यालाच म्हणायचं आयडेंटिफायर्स. तर आता या ठिकाणी काय एरर आलाय का? नाही, कारण व्हेरिएबलच्या नावाची सुरुवात मी कॅपिटल ए टू झेड किंवा मी स्मॉल ए टू झेड किंवा याने करू शकतो. पहा, तुम्ही एक तर सुरुवात स्मॉल एबीसीडी ने करू शकता, कॅपिटल एबीसीडी ने करू शकता, किंवा सुरुवात तुम्ही या ठिकाणी अंडरस्कोर ने करू शकता. पहा, सुरुवात तुम्ही अंडरस्कोर ने करू शकता. हा झाला तुमचा पहिला रूल. काय पहिला रूल? की तुम्ही सुरुवात या ठिकाणी स्मॉल कॅरेक्टर, लोअर केस कॅरेक्टर, अप्पर केस कॅरेक्टर और अंडरस्कोर तुम्ही यूज करू शकता. दुसरा रूल काय सांगतोय? की नंबरने तुम्ही सुरुवात करू शकत नाही. समजा मी या ठिकाणी इथे राईट करतो 1 to ABC is equal to 100. आता मी एक व्हेरिएबलला नाव दिलेलं आहे 12 ABC, 1 to ABC. पण व्हेरिएबलच्या नावाची सुरुवात मी कशाने केलेली आहे? नंबरने केलेली आहे. जर मी नंबरने सुरुवात केली तर मला काय येतो या ठिकाणी? एरर. काय आला मला? एरर. का? कारण आपला रूल आहे. काय नियम आहे? की तुम्ही काय करू शकत नाही, तुम्ही नंबरने सुरुवात करू शकत नाही. जर तुम्ही नंबरने सुरुवात केली तुम्हाला काय येणार? एरर येणार. पण आपला रूल काय सांगतोय? की नंबर तुम्ही काय करा? मध्ये यूज करा. नंबर काय करा? तुम्ही मध्ये यूज करा. आता 1 2 कुठे राईट केला मी? मध्ये यूज केला. मस्ट कंटेंट मध्ये. किंवा नंबर काय करा? तुम्ही शेवटी यूज करा. नंबर काय करा? तुम्ही शेवटी यूज करा. तर दुसरा रूल काय सांगतो आपल्याला? की तुम्ही नंबरने सुरुवात करू शकत नाही, पण नंबर तुम्ही मध्ये यूज करू शकता किंवा नंबर तुम्ही शेवटी यूज करू शकता. हा झाला आपला सेकंड रूल. हा झाला आपला सेकंड रूल, की आपण नंबरने सुरुवात करू शकत नाही. तिसरा रूल काय सांगतोय? स्पेशल कॅरेक्टर्स नॉट अलाउड. स्पेशल सिम्बॉल्स तुम्ही यूज करू शकत नाही. आता स्पेशल सिम्बॉल्स कोणते? जसे की या ठिकाणी पहा, मी इथे राईट करतो एबीसी नावाचा एक व्हेरिएबल घेतो, पण एबीसी मध्ये मी काय करतो? इथे यूज करतो डॉलर. काय यूज करतो मी? डॉलर. तर इथे पहा मला काय आला? एरर आला. कारण मी व्हेरिएबलच्या नावामध्ये मी काय यूज करतोय? स्पेशल कॅरेक्टर्स यूज करतोय. किंवा मी इथे असं यूज करतो, इथे अँड एबीसी 100. काय आला मला? एरर आला. काय आला मला? एरर आला. किंवा मी या ठिकाणी असं यूज करतोय काय? इथे पर्सेंट एबीसी अँड XY अँड ऍट द रेट, आणि इथे मी स्टोअर करतोय 100. काय आला मला? एरर. म्हणजे तिसरा रूल आपल्याला काय सांगतोय? की जे काय तुम्ही नाव देणार आहात,
फंक्शनला नाव देऊ शकता, व्हेरिएबलला नाव देणार आहात, क्लासला नाव देणार आहात, ऑब्जेक्टला नाव देणार आहात, तर तुम्ही याच्यामध्ये स्पेशल कॅरेक्टर्स, स्पेशल सिम्बॉल्स तुम्ही यूज करू शकत नाही. आणि जर तुम्ही यूज करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला येणार आहे एरर. काय येणार आहे? एरर. त्याच्यामुळे कधीही जे तुम्ही नाव देणार आहात कोणत्याही कन्सेप्टला, त्या नावामध्ये स्पेशल सिम्बॉल्स, स्पेशल कॅरेक्टर्सचा यूज करायचा नाही. स्पेशल कॅरेक्टर्सचा यूज करायचा नाही. ओके. त्यानंतर चौथा रूल काय सांगतोय की पायथॉन कीवर्ड्स कॅनॉट बी यूज. आता पायथॉन कीवर्ड्स, आता आपल्याला पायथॉन मध्ये किती कीवर्ड्स आहेत ते माहिती असणं गरजेचं आहे. कारण जोपर्यंत आपल्याला कीवर्ड्स माहिती नाही तोपर्यंत आपल्याला माहिती नाहीये की पायथॉन मध्ये याला कीवर्ड्स म्हणायचेत का नाही. कारण कीवर्ड्स तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. आणि पुढचा टॉपिक आपण कीवर्ड्सच घेणार आहोत, त्यामुळे तुमच्या लक्षात येऊन जाईल. आता फक्त लक्ष द्या की पायथॉन मध्ये कीवर्ड्स, आता पायथॉन मध्ये किती कीवर्ड्स आहेत, तर पायथॉन मध्ये 35 कीवर्ड्स आहेत. कोणते आहेत ते डायरेक्टली आपण ऑनलाईन दाखवतो मी तुम्हाला. हे पहा, मी या ठिकाणी सर्च करतो पायथॉन कीवर्ड्स, पायथॉन कीवर्ड्स, इमेजेस वर क्लिक करतो. आता पायथॉन मध्ये जे काही कीवर्ड्स आहेत त्या कीवर्ड्सची लिस्ट मी तुम्हाला या ठिकाणी डिस्प्ले करतो पहा. ओके. हा कीवर्डचा चार्ट मी तुम्हाला का दाखवतोय, कारण अजून आपण तो कन्सेप्ट कव्हर केलेला नाहीये. एकदा आपण तो कन्सेप्ट क्लिअर करू तर तुमच्या लक्षात येऊन जाईल. तर पायथॉन मध्ये जे कीवर्ड्स आहेत हे कीवर्ड्स आहेत, हे आहेत कीवर्ड्स. तर हे कीवर्ड्स तुम्ही वापरू शकत नाही. समजा आता इथे पहा, मी यूज करतो समजा फॉर. हे पहा, मी प्रॅक्टिकली करून दाखवतो. मी एक व्हेरिएबल घेतो फॉर, आणि फॉर मध्ये मी स्टोअर करतो 100. मी माझं एक व्हेरिएबल घेतलेलं आहे, व्हेरिएबलला नाव काय देतोय मी फॉर, पण इथे मला काय येणार? एरर. काय येणार मला? एरर. का? कारण फॉर हा काय? कीवर्ड आहे. आणि रूल काय सांगतोय की पायथॉन मध्ये कीवर्ड्स तुम्ही यूज करू शकत नाही. जे नाव, समजा अजून कोणकोणते आहेत, समजा इथे पहा, मी यूज करतो लॅम्बडा. मी माझ्या व्हेरिएबलला नाव देतो, मी माझ्या व्हेरिएबलला नाव देतो लॅम्बडा इज इक्वल टू 100. एंटर करतो. आता लॅम्बडा मी काय केलेलं आहे? नाव देतोय माझ्या व्हेरिएबलला नाव, पण लॅम्बडा काय आहे? एक प्रकारचा कीवर्ड आहे, आणि तो कीवर्ड तुम्ही यूज करू शकत नाही. म्हणजे आपल्याला रूल काय सांगतोय की पायथॉन मध्ये जे काय तुमचे 35 कीवर्ड्स आहेत, हे जे 35 कीवर्ड्स आहेत, हे 35 कीवर्ड तुम्ही नाव म्हणून देऊ शकत नाही. व्हेरिएबलला नाव देऊ शकत नाही, फंक्शनला देऊ शकत नाही, क्लासला देऊ शकत नाही, ऑब्जेक्टला देऊ शकत नाही, किंवा एखाद्या मॉड्यूलला देऊ शकत नाही. बिकॉज कीवर्ड्स आर रिझर्व्ड वर्ड्स. कीवर्ड्स आर रिझर्व्ड वर्ड्स. आता फक्त लक्षात असू द्या की कीवर्ड्स तुम्ही देऊ शकत, यूज करू शकत नाही. पहिला रूल, आयडेंटिफायरची सुरुवात कॅपिटल ए टू झेड, कॅपिटल ए स्मॉल ए टू झेड किंवा अंडरस्कोरने करा. स्पेशल सिम्बॉल्स तुम्ही यूज करू शकत नाही. डिजिट तुम्ही सुरुवातीला वापरू शकत नाही, पण मध्ये वापरू शकता. त्यानंतर कीवर्ड्सचा तुम्ही वापर करू शकत नाही. आणि पाचवा रूल सांगतो आपल्याला, आयडेंटिफायर्स आर केस सेन्सिटिव्ह. आयडेंटिफायर्स आर केस सेन्सिटिव्ह. केस सेन्सिटिव्ह म्हणजे काय, तर प्रॅक्टिकली समजून घेऊयात आपण. समजा मी या ठिकाणी एक व्हेरिएबल घेतो एज, एज इज इक्वल टू 25. मी अजून एक व्हेरिएबल घेतो एज, एज इज इक्वल टू समजा इथे राईट करतो 26. आणि अजून एक व्हेरिएबल घेतो मी एज इज इक्वल टू 27. आता लक्ष द्या की या ठिकाणी मी 3 व्हेरिएबल घेतलेले आहेत, 3 व्हेरिएबल घेतलेले आहेत एज नावाचे. या एज मध्ये स्टोअर आहे 25, या एज मध्ये स्टोअर आहे 26, या एज मध्ये स्टोअर आहे 27. बोलताना आपण काय म्हणतोय? एज एज एज. बोलताना आपण डायरेक्टली म्हणतोय एज, पण लक्षात घ्या या तिघांचा पण अर्थ वेगवेगळा आहे. बोलताना आपण एज म्हणतो, पण इथे पहा मी प्रिंट करतो, मी प्रिंट करतो एज, हा एज प्रिंट करतो. मला काय प्रिंट झालं? या एजच्या आतमधली व्हॅल्यू झाली, ना की या एजच्या आतमधली. समजा मी या ठिकाणी प्रिंट करतो एज, मला काय प्रिंट होतंय? 25. समजा इथे मी प्रिंट करतोय एज, मला इथे काय प्रिंट होतंय? 27. म्हणजे थोडक्यात आपण बोलत असताना, वाचत असताना आपण एज म्हणतो, पण लक्षात घ्या या एज लोअर केस आहे, हा पूर्ण एज अप्पर केस आहे, आणि या लेटर मध्ये पहिला लेटर काय आहे? तुमचा अप्पर आहे.
पण म्हणजे काय, प्रत्येकाचा मिनिंग हा वेगवेगळा आहे, प्रत्येकाचा अर्थ काय आहे, वेगवेगळा आहे. तिघांचा एकमेकांशी काही संबंध नाही. बिकॉज पायथॉन आयडेंटिफायर्स आर केस सेन्सिटिव्ह. तुमचं लोअर केसचं अप्पर केस झाला, अप्पर केसचा लोअर झाला, तुमचा मिनिंग पूर्णपणे बदलतो, तुमचा मिनिंग पूर्णपणे बदलतो. त्यामुळे कोडिंग करत असताना ज्या व्हेरिएबलला जे तुम्ही नाव दिलंय, जे फंक्शनला जे तुम्ही नाव दिलंय, तेच नाव तुम्हाला पुढे काय करायचं असतं, कंटिन्यू करायचं असतं. तुम्हाला लेटर्स बदलून चालणार नाही. कारण पायथॉन मध्ये कीवर्ड्स, पायथॉन मध्ये आयडेंटिफायर्स काय आहेत तुमचे, केस सेन्सिटिव्ह. बिकॉज पायथॉन इज अ केस सेन्सिटिव्ह प्रोग्रामिंग लँग्वेज. पायथॉनचा अजून एक फीचर्स काय, पायथॉन इज अ केस सेन्सिटिव्ह प्रोग्रामिंग लँग्वेज. केस बदलली, मिनिंग बदललं, लोअरचं अप्पर झालं, अप्परचं लोअर झालं, मिनिंग पूर्णपणे काय झाला, चेंज झाला. चला, तर समजतंय. हे जे 5 रूल्स आहेत, हे पाचीच्या पाचही रूल्स तुमच्या लक्षात आले. तुम्ही नंबरने सुरुवात करू शकत नाही, नंबर मध्ये किंवा शेवटी वापरू शकता. तुम्ही आयडेंटिफायर्स मध्ये सुरुवातीला अल्फाबेट्स स्मॉल किंवा अप्पर किंवा अंडरस्कोर यूज करू शकता. स्पेशल सिम्बॉल्स यूज करू शकत नाही. त्यानंतर कीवर्ड्सचा तुम्ही यूज करू शकत नाही. तर हे जे काय रूल्स आहेत, हे रूल्स तुमच्या लक्षात आलेत का? हे जे काय रूल्स आहेत तुमच्या लक्षात आलेले आहेत का? मला मेसेज करा, मला मेसेज करा. हे रूल्स तुमच्या लक्षात येत आहेत? कुणाला काय अडचण आयडेंटिफायर्स म्हणजे, आयडेंटिफायर्स मध्ये कुणाला काही अडचण आहे का? जर समजलं नसेल तर मला विचारा, मी तुम्हाला परत एकदा सांगेल, तुम्हाला मी परत एकदा सांगेल. ओके, आता मी तुम्हाला काही या ठिकाणी प्रश्न विचारतो, ते प्रश्नाचे उत्तर तुम्ही मला द्या की हे जे काय आयडेंटिफायर्स आहेत ते व्हॅलिड आहे का इनव्हॅलिड आहे. याचं उत्तर तुम्ही काय करा, मला द्या. समजा मी इथे एक एक्झाम्पल्स घेतो. हे जे 5 रूल्स आहेत ना, हे 5 रूल्सचा यूज करून मला सांगा की व्हॅलिड और इनव्हॅलिड. चला, मी इथे असं राईट करतो, 1 मिनिट हा, 1 मिनिट, मी एक्झाम्पल अगोदर राईट करतो. मला फक्त तुम्हाला उत्तर द्यायचे की व्हॅलिड आहे का नाही. चला, ह्या समोर आपल्याकडे उत्तर आहेत. हा, मला सांगा टोटल व्हॅलिड इनव्हॅलिड चुकीचं आहे का बरोबर आहे? टोटल हा व्हॅलिड आहे का इनव्हॅलिड? व्हॅलिड और इनव्हॅलिड म्हणजे व्हेरिएबल, व्हेरिएबलला मी नाव देतोय टोटल, व्हेरिएबलला नाव देतोय टोटल, टोटल काय आहे, व्हॅलिड आहे. ओके, चला छान. आपण कॅरेक्टर्सने सुरुवात करू शकतो. हा, चला हे सांगा 2 नंबरचं व्हॅलिड का इनव्हॅलिड, व्हॅलिड का इनव्हॅलिड? 2 नंबरचं व्हॅलिड का इनव्हॅलिड, चुकीचं का बरोबर? व्हॅलिड कसं काय येईल? इथे काय ऍट द रेट आहे ना, ऍट द रेट आहे. आपण कॅरेक्टर्सने सुरुवात करू शकतो, पण आपण स्पेशल सिम्बॉल्स यूज करू शकत नाही. म्हणून हे काय असेल तुमचं, इनव्हॅलिड. काय असेल तुमचं, इनव्हॅलिड. चला, थर्ड नंबर अंडरस्कोर, अंडरस्कोर टोटल, अंडरस्कोरने आपण सुरुवात करू शकतो. ओके, इफ, आता इफ मी एका व्हेरिएबलला किंवा फंक्शनला किंवा ऑब्जेक्टला नाव दिलं इफ, इफ आपण यूज करू शकतो का? नाही, कारण इफ आहे कीवर्ड, इफ आहे तुमचा कीवर्ड. हे पहा, कीवर्ड मध्ये इफ दिसतोय तुम्हाला, हे पहा, इफ, इफ आहे तुमचा कीवर्ड. हा, मार्क्स 1 2, हा 1 2 नंबर मी शेवटी यूज करू शकतो का? यस, बरोबर, नंबर मी शेवटी यूज करू शकतो, व्हॅलिड. हा, चला 2 मार्क्स, 2 मार्क्स नंबरने सुरुवात केली मी, नंबरने सुरुवात करू शकतो का? नाही, तर इथे काय भेटेल आपल्याला, इनव्हॅलिड. चला इथे ऍट द रेट मार्क्स, ऍट द रेट मार्क्स, ऍट द रेट मार्क्स काय यूज केला मी, स्पेशल कॅरेक्टर, स्पेशल सिम्बॉल्स, म्हणून या ठिकाणी इनव्हॅलिड. चला
इथे टोटल मार्क्स, आता तुम्ही सांगा मला टोटल डॅश मार्क्स, हा अंडरस्कोर नाहीये बरं का, हा डॅश आहे. काय आहे? डॅश. डॅश सुद्धा तुमच्या स्पेशल कॅरेक्टर मध्ये मोडतो. त्यामुळे हे स्टेटमेंट काय आपलं इनव्हॅलिड, कारण तुम्ही इथे काय यूज केला डॅश. हा क्लास, हा क्लास, क्लास एक प्रकारचा काय आहे स्पेशल कॅरेक्टर, सॉरी कीवर्ड आहे. क्लास काय आहे तुमचा एक कीवर्ड आहे आणि कीवर्ड तुम्ही यूज करू शकत नाही. हे स्टेटमेंट काय असेल तुमचं इनव्हॅलिड. चला हे 5 रूल लक्षात ठेवायचे तुम्हाला आणि या 5 रूलच्या आधारेच तुम्हाला काय करायचे, कोणत्याही कन्सेप्टला नाव देत असताना हे रूल लक्षात ठेवून तुम्हाला काय करायचे नाव द्यायचे. चला आता आयडेंटिफायर्स टॉपिक क्लिअर झालाय. जवळजवळ अर्धा तास झालाय मी तुम्हाला एकच टॉपिक शिकवतोय आयडेंटिफायर्स. अर्ध्या तासापासून मी तुम्हाला एकच टॉपिक सांगतोय आयडेंटिफायर्स म्हणजे नाव, आणि ते नाव तुम्हाला डिक्लेअर करायचे असतील तर हे 5 नाव तुम्हाला 5 रूल्स काय करायचे लक्षात ठेवायचे. चला कन्सेप्ट क्लिअर झालाय. कुणाला काय डाऊट प्रश्न असतील तर विचारा आयडेंटिफायर्स वर. सर्वांना डाऊट क्लिअर झालाय म्हणजे आपण पुढच्या टॉपिक्सला काय करूया सुरुवात करूया. चला त्यानंतर आपण आता पुढे जाऊया नवीन टॉपिक मध्ये. ओके चला तर नवीन टॉपिक या ठिकाणी आपण सुरुवात करतोय. लक्षात घ्या की जे काय मी तुम्हाला शिकवतोय, जे काय मी तुम्हाला सांगतोय तो व्हिडिओ पूर्णपणे रेकॉर्ड होतो. रेकॉर्ड झालेला व्हिडिओ मी तुम्हाला तुमच्या ग्रुपवर पाठवून देतोय. तर सुरुवातीचे 3 डेमो लेक्चर्स आपण फ्री मध्ये दिलेले आहेत. तर आज 3 डेमो लेक्चर्स आपले पूर्ण होत आहेत आणि तुमच्यासाठी मी अजून 2 दिवस काय करणार आहेत डेमो लेक्चर्स घेणार आहे. जे आपण 3 डेमो लेक्चर होते पण परत तुमच्यासाठी मी 2 डेमो लेक्चर्स अजून घेणार आहोत. म्हणजे ज्यांनी आपले अजून डेमो लेक्चर्स केलेले नसतील तर तुमचे जर मित्र मैत्रिणी असतील तुम्ही त्यांना सांगा की डेमो लेक्चर करा आणि त्यानंतर तुम्ही निर्णय काय करू शकता घेऊ शकता. तर अजून आपण 2 दिवस डेमो लेक्चर्स घेणार आहोत. ओके चला तर पुढच्या टॉपिकला आपण स्टार्ट करूया. हा आणि एक सांगायचं राहिलं की हे जे काय मी तुम्हाला सांगतोय हे सर्व जे काय नोट्स आहेत या नोट्स मी तुम्हाला देणार आहे. नोट्स काढण्याची आवश्यकता नाहीये. त्या नोट्स मी पीडीएफच्या फॉर्मॅटमध्ये तयार केलेल्या आहेत. त्या पीडीएफ तुम्हाला मी तुमच्या ग्रुपवर किंवा तुमच्या मोबाईल नंबरवर मी काय करेल पाठवून देईल. तुम्हाला नोट्स काढण्याची आवश्यकता नाहीये. नोट्स मी तुम्हाला पाठवेल. तुम्हाला वाटलंय त्याची झेरॉक्स काढायची आहे तुम्ही त्याची झेरॉक्स काढून अभ्यास स्टडी तुम्ही करू शकता. पुढचा टॉपिक या ठिकाणी आपण स्टार्ट करतोय पायथॉन मधला न्यू टॉपिक कीवर्ड्स. कीवर्ड्स कीवर्ड्स हा आता कीवर्ड्स वर्ड्स म्हणजे काय शब्द. वर्ड्स म्हणजे काय शब्द. म्हणजे आपल्याला काय करायचे इथे कीवर्ड्स पाहिजे. कीवर्ड्स म्हणजे काय तर कीवर्ड्स म्हणजे काय तर रिझर्व्ह वर्ड्स. रिझर्व्ह वर्ड्स रिझर्व्ह म्हणजे काय समजा आपण एसटी मध्ये आपण ज्यावेळेस प्रवास करतो त्यावेळेस आपलं सीट आपण बुक करतो. समजा आपण रेल्वेने प्रवास करत असताना आपण आपलं सीट बुक करतो पहा. म्हणजे ज्यावेळेस आपण आपल्या एसटी मध्ये सीट बुक करतो त्यावेळेस सीट आपल्या नावावर होतं. फक्त त्या टायमिंग पुरतच त्या वेळेपुरतच त्या तारखेपुरतच आपण आपलं ते सीट आपल्या नावावर होतं बुक. म्हणजे काय होतं रिझर्व्ह होतं. आपण म्हणतो रिझर्वेशन करावं लागेल. म्हणजे त्या टायमिंग पुरतं त्या वेळेपुरतं ते सीट आपल्या नावावर रिझर्व्ह होतं. ओके सेम तसंच की पायथॉन मध्ये काय आहेत काहीतरी असे वर्ड्स आहेत ते वर्ड्स काय आहेत रिझर्व्ह आहेत. ते वर्ड आपण या ठिकाणी यूज करू शकत नाही. म्हणजे एकदा का तुम्ही त्या ठिकाणी तुमचं सीट बुक केलं दुसरा व्यक्ती तुमच्या सीटावर येऊन बसू शकतो का नाही. का बिकॉज तुम्ही ते सीट काय केलं आहे रिझर्व्ह केलंय. ते तुम्ही तुमच्या नावावर केलंय. असेच पायथॉन मध्ये या ठिकाणी काहीतरी रिझर्व्ह वर्ड्स आहेत. त्या रिझर्व्ह वर्ड्सलाच आपल्याला काय म्हणायचंय कीवर्ड्स म्हणायचे. काय म्हणायचे आपल्याला कीवर्ड्स म्हणायचे. आणि आपण आताच पाहिलं की हे जे काय कीवर्ड्स आहेत हे कीवर्ड्स तुम्ही नाव म्हणून म्हणजे व्हेरिएबलला नाव फंक्शनला नाव क्लासला नाव तुम्ही वापरू शकत नाही. आता आपल्याला काय करायचे पायथॉन मध्ये किती कीवर्ड्स आहेत हे आपल्याला माहिती करून घ्यायचे. पायथॉन मध्ये किती कीवर्ड्स आहेत ते आपल्याला माहिती करून घ्यायचे. तर त्याच्यासाठी तुम्हाला एकदम सिंपल आहे पहा. तर मी या ठिकाणी थोडीफार डेफिनेशन्स राईट करतो. इन पायथॉन
In Python total 35 keywords. In Python total 35 keywords. किती keywords आहेत? किती रिझर्व आहेत? आवाज क्लिअर नसेल, माझ्या साईडने आवाज क्लिअर आहे, तुमच्या साईडने नसेल तर तुम्ही तुमचं नेटवर्क चेक करा. ओके, आवाज बाकीच्यांना क्लिअर येतोय. मी पुढे लेक्चर कंटिन्यू करतोय. हा, तर पायथॉन मध्ये टोटल किती कीवर्ड्स आहेत? 35 कीवर्ड्स आहेत पहा. ओके, हा, अजून एक या ठिकाणी राईट करतो. ऑल कीवर्ड्स आर केस सेन्सिटिव्ह किंवा ऑल कीवर्ड्स आर लोअर केस. ऑल कीवर्ड्स आर लोअर केस. लोअर केस म्हणजे छोटी लिपी. छोट्या लिपीमध्ये ऑल कीवर्ड्स आर लोअर केस एक्सेप्ट म्हणजे काय? सोडून. कुणाला सोडून? तर ट्रू, फॉल्स आणि नन. ट्रू, फॉल्स आणि नन या तिघांना सोडून बाकीचे सगळेचे सगळे कसे आहेत? लोअर केस आहेत. म्हणजे 35 मधून 3 गेले 32 कसे आहेत? लोअर केस आहेत. आणि राहिलेले 3 कसे आहेत? थोडे पहिला लेटर हा अप्पर केस आहे. मी तुम्हाला सांगतो इथे. ओके, ऑल कीवर्ड्स आर लोअर केस. अजून काय सांगता येईल आपल्याला? हा, ऑल कीवर्ड्स आर रिझर्व वर्ड्स. तुम्हाला विचारलं, माहिती विचारली, तुम्ही या ठिकाणी हे 2-3 शब्द, या 2-3 लाईन्स तुम्ही काय करू शकता? सांगू शकता. ऑल कीवर्ड्स आर रिझर्व वर्ड्स. अजून काय सांगता येईल आपल्याला? हा, तुम्हाला जर इफ यू वॉन्ट टू शो ऑल कीवर्ड्स देन यूज हेल्प फंक्शन. तर तुम्हाला काय करायचंय की एकाच वेळेस तुम्हाला ऑल कीवर्ड शो करायचे, पाहिजेत. शो म्हणजे पाहिजेत. त्याच्यासाठी तुम्हाला काय यूज करायचंय? हेल्प फंक्शन. आणि हेल्प मध्ये तुम्हाला काय टाकायचंय? कीवर्ड्स. काय टाकून द्या? कीवर्ड्स. तर हेल्प कीवर्ड्स, हे पहा, इथून याला मी कंट्रोल सी ने कॉपी करतो, आपल्या आयडीएलई मध्ये प्रोग्राम मध्ये जातो आणि इथे मी फक्त टाकतो पहा हेल्प. मला मदत हवी आहे. कशाची? कीवर्ड्सची. इथे टाकून द्या, एंटर करा. तर एकाच वेळेस पायथॉन मध्ये जे काही कीवर्ड्स आहेत ते सर्वच्या सर्व कीवर्ड्सची लिस्ट तुम्हाला इथे काय झालेली दिसेल? ओपन झालेली दिसेल पहा. ओपन झाले. किती आहेत? तुम्ही मोजू शकता. समजा आता हे तुमचे कीवर्ड्स आहेत. चला मोजा. हे पहा, 1 2 3 4 4 कॉलम आहेत. हा, रो किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. हा, 4 9 36. ओके, 36. पण इथे एक कमी आहे पहा. इथे एक काय आहे? कमी आहे. म्हणजे 36 मधून एक गेला 35. 36 मधून एक गेले 35. म्हणजे पायथॉन मध्ये टोटल किती कीवर्ड्स आहेत? 35 कीवर्ड्स आहेत. किती कीवर्ड्स आहेत? 35 कीवर्ड्स आहेत. आणि हे जे काय 35 कीवर्ड्स आहेत, हे 35 कीवर्ड कसे आहेत? तुमचे रिझर्व आहेत. आणि या की तुम्ही पाहू शकता हे सर्वच्या सर्व लोअर केस आहे. फक्त या तिघांना सोडून, हे पहा, फॉल्स, ट्रू आणि नन्स या तिघांना सोडून फक्त सगळेचे सर्व लोअर आहेत. सर्वच्या सर्व लेटर्स लोअर केस मध्ये आहेत. फक्त फॉल्सचा एफ, ननचा एन आणि ट्रूचा टी हे कसे आहेत? अप्पर आहेत. बाकीचे सर्वच्या सर्व कसे आहेत? लोअर केस आहेत. बस एवढीच माहिती तुम्हाला काय करायची आहे? इंटरव्ह्यू मध्ये विचारली तर सांगायची आहे, किंवा नोट तुम्हाला एक्झाम मध्ये प्रश्न आला तर तुम्हाला सांगायचंय काय? इन पायथॉन टोटल 35 कीवर्ड्स. ऑल कीवर्ड्स आर लोअर केस एक्सेप्ट ट्रू, फॉल्स, नन. ओके, आणि ऑल कीवर्ड्स आर रिझर्व वर्ड्स. आणि हेल्प फंक्शनच्या मदतीने आपण काय करू शकतो? ऑल कीवर्ड्सची लिस्ट आपण एकाच वेळेस आपण पाहू शकतो. चला, कीवर्ड्स टॉपिक क्लिअर झालाय. कीवर्ड्स टॉपिक क्लिअर झालेत. कीवर्ड्स म्हणजे रिझर्व वर्ड्स. कीवर्ड्स म्हणजे रिझर्व वर्ड्स, की ते आपण या ठिकाणी ऍज अ आयडेंटिफायर्स म्हणजे नेम म्हणून वापरू शकत नाही. कुणाला काय डाऊट? कीवर्ड्स मध्ये कुणाला काय प्रश्न असेल तर विचारा. कीवर्ड्स मध्ये कुणाला काय प्रश्न, डाऊट्स आहेत का? विचारा. तुमचे मेसेजेस मला दिसतात. मला मेसेज करून सांगा कुणाला काय डाऊट आहे, प्रश्न आहे.
ओके, चला तर आपण या ठिकाणी काय करूयात, आता पुढच्या टॉपिकला आपण सुरुवात करूया. एक छोटासा टॉपिक घेतो. ओके, आज आपण काय काय कव्हर केलं, लेक्चर सुरू झाल्यापासून आपण एक रिव्हिजन घेतली, पाठीमागे आपण काय शिकलोय, त्यानंतर आपण टॉपिक पाहिलेला आहे आयडेंटिफायर्स, आणि आता आपण टॉपिक पाहिला कीवर्ड्स, आणि अजून एक या ठिकाणी आपण टॉपिक पाहतोय व्हेरिएबल्स. अजून एक टॉपिक आपण घेऊयात व्हेरिएबल्स. ओके, व्हेरिएबल्स. ओके, आता व्हेरिएबल्स म्हणजे काय, तर व्हेरिएबल्स म्हणजे स्टोअर करून ठेवण्याचं ठिकाण, डेटा स्टोअर करून ठेवण्याचं ठिकाण. समजा मी आता इथे एक आपण व्हेरिएबल घेतला नाही का, एबीसी इज इक्वल टू 100. इथे एबीसी काय आहे, एबीसी काय आहे, तर माझा एक व्हेरिएबल आहे. आपण जे पाहिलं नाव, व्हेरिएबलचं नाव एबीसी. हा एबीसी नावाच्या व्हेरिएबल मध्ये काय स्टोअर आहे, 100 स्टोअर आहे. म्हणजे व्हेरिएबलची डेफिनेशन तुम्ही काय करू शकता, व्हेरिएबल इट इज अ कंटेनर. इट इज अ कंटेनर. कंटेनर म्हणजे काय, भांड. आपल्याला माहितीये, आपण म्हणतो कंटेनर, आपण म्हणतो पेट्रोल कंटेनर, पेट्रोलसाठी आपण म्हणतो कंटेनर आलाय. ओके, समजा आपण म्हणतो टाकी, कंटेनर, काही म्हणू शकता. इंग्लिश मध्ये आपण काय म्हणतो त्याला, कंटेनर. कंटेनर म्हणजे भांड. असं कंटेनर की त्यामध्ये आपण काय करू शकतो, टू स्टोअर द व्हॅल्यू, टू स्टोअर द व्हॅल्यू ऑर डेटा. व्हेरिएबल इट इज अ कंटेनर टू स्टोअर द व्हॅल्यू ऑर डेटा. व्हॅल्यू आणि डेटा स्टोअर करून ठेवण्याच्या ठिकाणाला आपल्याला काय म्हणायचंय, व्हेरिएबल म्हणायचे. काय म्हणायचं आपल्याला, व्हेरिएबल म्हणायचंय. आता हे जे काय व्हेरिएबल्स आहेत, या व्हेरिएबल्स तुम्ही काय करू शकता, तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही काय करू शकता, चेंज करू शकता. ओके, समजा मी या ठिकाणी राईट करतो पहा, व्हेरिएबल इट इज अ चेंजेबल. व्हेरिएबल व्हॅल्यू इज चेंजेबल. तुम्हाला जेव्हा पाहिजे तुम्ही काय करू शकता, चेंज करू शकता. पहा, जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही या ठिकाणी काय करू शकता, चेंज करू शकता. डायरेक्टली आपण प्रॅक्टिकली पाहूयात. ओके, व्हेरिएबल व्हॅल्यू इज चेंजेबल. समजा मी या ठिकाणी एक व्हेरिएबल डिक्लेअर करतो ए नावाचा. ए मध्ये मी स्टोअर करतो 100. परत मी ए नावाचा व्हेरिएबल घेतला, त्यामध्ये स्टोअर करतो 200. परत एक ए नावाचा व्हेरिएबल 300. परत एक ए नावाचा व्हेरिएबल 400. आणि मी इथे प्रिंट करतो मी ए. चला मला सांगा की इथे मी ए नावाचा व्हेरिएबल मी 4 वेळेस डिक्लेअर केलेला आहे. व्हेरिएबलचं नाव काय ए, या ए मध्ये स्टोअर आहे 100, या स्टोअर मध्ये 200, या ए मध्ये 300, या ए मध्ये 400. आणि मी या ठिकाणी ए ची व्हॅल्यू प्रिंट करतोय. मग मला 100 प्रिंट होईल, 200 प्रिंट होईल, 300 प्रिंट होईल का 400 प्रिंट होईल, काय प्रिंट होईल या ठिकाणी मला, 400. काय प्रिंट होईल मला, 400. का, तर व्हेरिएबल मध्ये व्हॅल्यू आपण काय करू शकतो, चेंज. मी तुम्हाला आता सांगितलं, व्हेरिएबल इट इज अ कंटेनर. व्हेरिएबल इट इज अ कंटेनर. कंटेनर म्हणजे डब्बा. ओके, आपण स्टोअर करू शकतो. समजा ए नावाच्या व्हेरिएबल मध्ये अगोदर व्हॅल्यू काय स्टोअर होती, 100. मग 100 च्या ऐवजी ए मध्ये काय स्टोअर झाली, 200. 200 च्या ऐवजी काय स्टोअर झालं, 300. मग 300 च्या ऐवजी काय स्टोअर झालं, 400. म्हणजे व्हेरिएबल मधली व्हॅल्यू आपण काय करू शकतो, चेंज करू शकतो. काय करू शकतो आपण, चेंज करू शकतो. त्यालाच आपल्याला म्हणायचंय व्हेरिएबल. तर व्हेरिएबल मीन्स इट इज अ कंटेनर टू स्टोअर द व्हॅल्यू, टू स्टोअर द व्हॅल्यू. अँड व्हेरिएबल्स व्हॅल्यू आर चेंजेबल. आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा आपण काय करू शकतो, चेंज करू शकतो. ओके, चला इथपर्यंत क्लिअर झालंय, इथपर्यंत क्लिअर झालंय. मेसेज करून सांगा मला क्लिअर होत आहे. बाकीचे मेंबर्स तुम्हाला समजतंय, मेसेज करा. ओके, आता या ठिकाणी पहा, आपल्याला एक टॉपिक या ठिकाणी कव्हर करायचा आहे, टाइप्स ऑफ व्हेरिएबल्स. हे झालं त्याचं एक्झाम्पल, हे झालं त्याचं एक्झाम्पल. आता मला काय करायचं त्या ठिकाणी, टाइप्स ऑफ व्हेरिएबल्स. आता आपण टॉपिक पुढे पाहणार आहोत. नेक्स्ट म्हणजे ज्यावेळेस आपला उप्स कन्सेप्ट स्टार्ट होईल त्यावेळेस आपल्याला काय करायचं, हा कन्सेप्ट आपल्याला शिकायचा आहे. तर टाइप्स ऑफ व्हेरिएबल्स. तर व्हेरिएबलचे 2 टाइप आहेत, 2 टाइप आहेत. कोणता व्हेरिएबल, लोकल व्हेरिएबल
अँड ग्लोबल व्हेरिएबल. लोकल व्हेरिएबल अँड ग्लोबल. लोकल अँड ग्लोबल. आता लोकल म्हणजे काय? लोकल म्हणजे तेवढ्या पुरताच. ग्लोबल म्हणजे काय? सर्वीकडे. आपण म्हणतो ना ग्लोबल, लोकल. ओके. ग्लोबल व्हेरिएबल, लोकल व्हेरिएबल असे व्हेरिएबलचे किती टाईप आहेत? 2 टाईप आहेत. ते 2 टाईप आपल्याला काय करायचे आता प्रॅक्टिकली काय करायचे? कव्हर करायचे. ओके. माझा आवाज सर्वांपर्यंत येतोय? माझा आवाज सर्वांपर्यंत येतोय? मेसेज करा. ओके. 1 मिनिट. ओके. आता आपल्याला बघायचंय लोकल व्हेरिएबल कशाला म्हणायचंय, ग्लोबल व्हेरिएबल कशाला म्हणायचंय. आता हा जो काय कन्सेप्ट मी तुम्हाला शिकवतोय, हा कन्सेप्ट लवकर तुमच्या लक्षात येणार नाहीये, कारण हा कन्सेप्ट आपल्याला पुढे शिकायचा आहे. ज्यावेळेस आपला उप्स कन्सेप्ट स्टार्ट होईल त्यावेळेस आपल्याला शिकायचा आहे. पण आपल्याकडे शेवटचे 5 मिनिटं उरलेले आहेत, त्यामुळे आपण एक 5 मिनिटांमध्ये हा कन्सेप्ट फक्त एक समजून घेऊयात. समजला तर चांगली गोष्ट आहे, आणि नाही समजलं तर पुढे आपण शिकणारच आहोत, त्यावेळेस तुमच्या लक्षात येऊन जाईल. तर आता लोकल आणि ग्लोबल मी तुम्हाला प्रॅक्टिकली समजून सांगतो पहा. तर या ठिकाणी मी काय करतोय, एक मी फाईल घेतो पहा. आता लक्ष असू द्या, हे तुमच्या लक्षात येणार नाही. फक्त फाईल मध्ये जातो, न्यू फाईल. हे मी तुम्हाला परत शिकवणार आहे सगळं. इथे मी माझ्या फाईलला काय करतो, सेव्ह करतो. 1 मिनिट. मी माझ्या फाईलला काय करतो, सेव्ह करतो. फाईलला नाव देतो मी variables.py. टेन्शन घेऊ नका, समजलं नाही तरीही चालेल. हा, मी या ठिकाणी एक व्हेरिएबल घेतो, त्या व्हेरिएबलला नाव देतो मी या ठिकाणी a इज इक्वल टू 100, आणि एक ते मी फंक्शन तयार करतो. आता हे जे काय फंक्शन आहे, हे फंक्शन कुठून आलं, काय आलं, डेफ काय आहे, हे तुम्हाला मी पुढे जाऊन शिकवणार आहे. आणि मी या ठिकाणी काय करतो, प्रिंट करतो मी a ची व्हॅल्यू, आणि इथे आल्यानंतर मी ते राईट करतो b इज इक्वल टू 200, आणि इथे मी राईट करतो प्रिंट b. मी फंक्शन घेतलेलं आहे आणि फंक्शनला करतो मी कॉल. जे मी सांगतोय, जे मी राईट केलंय, हे तुमच्या लक्षात येणार नाहीये, पण जे मी तुम्हाला सांगेल ते तुमच्या लगेच लक्षात येऊन जाईल. जे येत नाही त्याला इग्नोर करा. ओके. समजा या ठिकाणी मी एक फंक्शन होतं, फंक्शनला मी कॉल केलंय, आणि कॉल केल्यानंतर मी a ची व्हॅल्यू प्रिंट करतोय, b ची व्हॅल्यू प्रिंट करतोय. a मध्ये काय स्टोअर आहे, 100. b मध्ये काय स्टोअर आहे, 200. तर इथे a आणि b ची, हे पहा, a ची व्हॅल्यू प्रिंट झाली, b ची व्हॅल्यू प्रिंट झाली. a ची व्हॅल्यू आणि b ची व्हॅल्यू काय झाली, मला प्रिंट झाली. ओके. समजा मी काय करतोय, हाच प्रोग्राम मी परत एकदा राईट करतो. इथून कंट्रोल सी ने कॉपी करतो, आणि हा प्रोग्राम मी परत एकदा काय करतो, राईट करतो. फक्त या प्रोग्रामला इथून मी डिलीट करतो. बदल काय करतोय, की या ठिकाणी ज्यावेळेस मी फंक्शनच्या बाहेर आलो, त्यावेळेस मी इथे परत काय करतो, a ची व्हॅल्यू प्रिंट करतो, आणि परत b ची व्हॅल्यू प्रिंट करतो. समजा इथे a ची व्हॅल्यू काय प्रिंट झाली, 100. इथे b ची व्हॅल्यू काय प्रिंट झाली, 200. समजा इथे पण a ची व्हॅल्यू काय प्रिंट व्हायला पाहिजे, 100. b ची व्हॅल्यू काय प्रिंट व्हायला पाहिजे, 200. बरोबर आहे. पण आता लक्ष द्या, इथे पहा, a ची व्हॅल्यू प्रिंट झाली, b ची व्हॅल्यू प्रिंट झाली, परत a ची व्हॅल्यू प्रिंट झाली. पण ज्यावेळेस मी b ची व्हॅल्यू परत एकदा प्रिंट करतोय, त्यावेळेस तो काय म्हणतोय, b इज नॉट डिफाईन्ड. अगोदर तर त्यांनी b ची व्हॅल्यू प्रिंट केली, पण नंतर प्रिंट करतोय का, नंतर प्रिंट करत नाही. बिकॉज इथे लक्षात घ्या, की इथे जो मी प्रोग्राम राईट केला, इथे हा जो काय b आहे, तो b आहे माझा लोकल व्हेरिएबल. b काय आहे माझा लोकल व्हेरिएबल. म्हणजे काय, b मी प्रिंट करू शकतो, फक्त कुठे, याच्या आतमध्ये, या फंक्शनच्या आतमध्ये. या फंक्शनच्या आतमध्येच मी b ची व्हॅल्यू प्रिंट करू शकतो. पण जर मी फंक्शनच्या बाहेर आलो तर मी b ची व्हॅल्यू प्रिंट करू शकत नाही. का, कारण b आहे लोकल. आता a हा फंक्शन मध्ये आहे का, a हा फंक्शनचा भाग आहे का, नाही. a हा माझ्या फंक्शनच्या बाहेर आहे, म्हणून या ठिकाणी हा काय झाला तुमचा ग्लोबल. म्हणजे तुम्ही काय करू शकता, ग्लोबल व्हेरिएबल तुम्ही फंक्शनच्या आतमध्ये पण यूज करू शकता, किंवा फंक्शनच्या बाहेर पण यूज करू शकता. याला म्हणायचं आपल्याला ग्लोबल. लोकल म्हणजे काय, फक्त तेवढ्या पुरताच आपण त्याचा यूज करू शकतो. लोकल म्हणजे काय, फक्त तेवढ्या पुरताच आपण काय करू शकतो, त्याचा यूज करू शकतो. आणि ग्लोबल म्हणजे काय, तुम्ही कुठेही यूज करू शकता, कुठेही ऍक्सेस करू शकता, त्याला म्हणायचे ग्लोबल. ओके. ग्लोबल आणि लोकल कशाला म्हणायचंय, ते थोडंफार का व्हायना तुमच्या लक्षात आलंय का.
प्रोग्राम तुम्हाला समजलेला नाहीये हे मलाही माहिती आहे, पण ग्लोबल आणि लोकल ऍक्सेस कसा करायचा, ग्लोबल व्हेरिएबल लोकल व्हेरिएबल कशाला म्हणायचंय, तो कन्सेप्ट क्लिअर झाला. व्हॉट इज ग्लोबल व्हेरिएबल, लोकल व्हेरिएबल, आपण हे पुढे जाऊन शिकणार आहोत. आता फक्त आजच्या दिवस आपण इथेच थांबूयात. आज आपण या ठिकाणी 3 टॉपिक कव्हर केलेले आहेत. आयडेंटिफायर्स, त्यानंतर कीवर्ड्स आणि व्हेरिएबल्स असे 3 कन्सेप्ट आपण कव्हर केलेले आहेत. आणि परत एकदा सांगतो, सुरुवातीचे 3 दिवस हे डेमो लेक्चर्स सर्वांसाठी फ्री मध्ये होते. तर 3 दिवस डेमो लेक्चर्स आज संपलेले आहेत. पण परत एकदा तुमच्यासाठी मी अजून 2 दिवस डेमो लेक्चर्स काय करणार आहेत, कंटिन्यू करणार आहे. जर समजा तुमचे कुणी मित्र मैत्रिणी जर असतील, डेमो लेक्चर्स त्यांनी अद्याप केले नसतील, तर तुम्ही त्यांना सांगा की अजून 2 दिवस डेमो लेक्चर्स आहेत, डेमो लेक्चर्स करा आणि त्यानंतर तुम्हाला बॅच पुढे कंटिन्यू करायची की नाही ती तुम्ही ठरवू शकता. तर इथून पुढचा टाइम सुद्धा आपला हाच राहील, 7:30 ते 8:30. आजचा झालेला रेकॉर्डिंग व्हिडिओ तुम्हाला मी तुमच्या ग्रुपवर पाठवून देईल. ओके, आजच्या टॉपिक्स मध्ये कुणाला काही डाऊट, कुणाला काही प्रश्न आहेत का? काही डाऊट्स प्रश्न आहेत का? मेसेज करा, येस ऑर नो. नसतील तर नो म्हणा, असतील तर येस म्हणा. ओके, ठीक आहे. तर मी इथेच थांबतो. रेकॉर्डिंग व्हिडिओ मी तुम्हाला पाठवून देतो. चला भेटूयात आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये. थँक्यू.